गोवा कशाला प्रसिद्ध आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे व्हिडिओ स्वरूपात रतन रंगिले माणसं हा युवराज अकोले तालुक्याचा कॅलिफोर्निया करायला निघालाय. मग त्याला तसा करायचा आहे का आता भविष्याच्या काळात? अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण लामटे सध्या आपल्या बरोबर आहे. विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे. ते पठार भागात प्रचार दौरा करतायत. साहेब, माझा पहिला प्रश्न आहे, कसा नक्की प्रचार आपला पठारात सुरू आहे? कसा रिस्पॉन्स मतदात्याकडून भेटतो? तुम्हाला हे माहिती आहे का, गेले 5 वर्षापासून अकोले तालुक्यातील आणि पठारातील जनतेच्या सुखदुःखामध्ये आहे, कामाच्या निमित्तानं आहे, सगळ्यांना भेटतोय. त्यामुळे माझा प्रचार 5 वर्षापासून चालू आहे. त्यामुळं आज फार काही मला विचार करण्याचे कारण नाही. आणि जनता माझ्या बरोबर आहे. की तुम्ही तिरंगा जनसंवाद यात्रे ते पाहिलं की लोकांनी मला डोक्यावर घेतलं. रात्री 11-12 वाजता सभा झाल्या. आणि आजही कामाधंद्याचे दिवस असूनही युवा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या लाडक्या बहीण मोठ्या प्रमाणात आहे. बाकीचेही सगळेजण त्या गावात भेटत आहे. निश्चिंत राहते, सांगते आमचं ठरलंय घड्याळासमोर आम्ही बटन दाबणार आहे आणि तुम्हाला विजय करणार आहे. कुणीही काही सांगितलं तरी आम्ही ऐकणार नाही. चर्चा होते याची लाट आहे, त्याची लाट आहे, त्याची सभा होणार आहे, याची सभा होणार आहे. काय वाटतं या सगळ्यातून विजय खिचून आणण्यामध्ये तुम्हाला कितपत यश येईल? काय वाटतं? विजय 100% लोक माझा करणार आहे. कारण किरण लामटेचा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय. आणि लाट बीट इथं तसलं काही नाही. लोक जाणतात ते आपल्या कोण कामाचा माणूस आहे, कोण जवळचा माणूस आहे. त्यामुळे बाकी काही होणार नाही. आता तुम्ही पाहत असाल की एक अकोल्यात सभा चालू आहे. तर 250-300 लोक त्या युवा नेत्यांच्या सभेला नाही आहे. म्हणजे आणि तिथं काहीतरी खोटं बोलून आता तिथल्या सभेचं मी ऐकलं थोडक्यात, म्हणजे काय याच्या सिल्वासाला कंपन्या आहेत. आता कंपन्या आहेत तर शोधा गड्या आणि मला पण दाखवा. खोटं बोलून प्रचार करू नका. तिथं तो उमेदवार आहे तो म्हणतो त्याचे काय 200 कोटीची प्रॉपर्टी. आता माझ्या विवरणपत्रात खरं तर मी 70 लाखाची प्रॉपर्टी दाखवली. ज्या मात्र दिवट्या युवराजाचे जवळजवळ 38 कोटीची प्रॉपर्टी आहे. आणि त्यामुळं यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःचं बघावं, स्वतःच्या चारित्र्याकडे नीट बघावं. तुम्हाला एक ट्रेलर ही पिक्चर नंतर दाखवू. कधी येणार तो ट्रेलर? कधी? त्या ट्रेलरची बरेच जण वाट पाहत आहे. परंतु कोणत्या यासाठी तो ट्रेलर असणार आहे नक्की? कोणत्या? तो आहे गोवा. गोवा कशाला प्रसिद्ध आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे व्हिडिओ स्वरूपात रतन रंगिले माणसं हा युवराज अकोले तालुक्याचा कॅलिफोर्निया करायला निघालाय. मग त्याला तसा करायचा आहे का आता भविष्याच्या काळात? तुमच्याकडे तो व्हिडिओ आहे का साहेब? नक्की माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा आहे. पण माझ्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे की त्याला आम्हीच कापी, तुम्ही काही करू नका असं सांगितलं. तर साहेब, तुम्ही जेव्हापासून अजितदादांबरोबर गेले तेव्हापासून तुमच्यावर एक टीका होते, तुम्ही गद्दारी केली. त्याबद्दल नक्की काय सांगाल? आता मला एक सांगा, तुम्ही मला कधीपासून ओळखता? मी जिल्हा परिषद सदस्य होतो, बरोबर आहे. कोणत्या पक्षातून होतो? भाजपमध्ये होतो. त्याच्या आधी मी कुठल्या पक्षात होतो? मनसेचा तालुका अध्यक्ष होतो. त्याच्या आधी मी कुठं होतो? शिवसेनेत. त्याच्या आधी कुठं होतो? कम्युनिस्ट पक्षात. त्याच्या आधी कुठं होतो? काही दिवस राष्ट्रवादीत होतो. त्याच्या आधी काँग्रेसमध्ये होतो. म्हणजे लोकांनी मला माणूस म्हणून निवडून दिलाय. त्यामुळं हे आरोप करणाऱ्यांनी पहिले त्यांच्या घरातले झेंडे पाहावे. आजही त्यांच्या घरात 10-20 पक्षाचे झेंडे सापडतील. शेवटला जिल्हा परिषद सदस्यत्वाची टर्म संपली, पण त्यांच्या घरामध्ये जे भाजपाकडनं जिल्हा परिषद सदस्य पद होतं त्याचा त्यांनी शेवटपर्यंत राजीनामा नाही दिला. आणि राहिला प्रश्न की माग लोखंडे साहेबांच्या काळामध्ये भाऊसाहेबांना त्यांचा जो पश्चिम पट्टा आहे, उडगावना, घाटघर, त्या परिसरात सगळ्यात कमी मतं पडली. ते धनुष्यबाण चालला. तर त्यावेळेला यांनी काय केलं? त्याला काय म्हणायचं? गद्दारी म्हणायची का आज दुसरं काय म्हणायचं? एडीसी बँकेच्या याच्या वेळेला यांनी लोकांकडनं म्हणजे लोक एवढ्या आशेनं पाहत आणि यांनी एडीसी बँकेत अध्यक्षपदाच्या, चेअरमन पदाच्या निवडणुकीत किती पैसे घेते हे यांनी सांगितलं पाहिजे ना. आणि सगळ्यात आता लोकांना आश्वासन देत फिरते काही एडीसी बँकेची भरती आहे. प्रत्येक गावाला सांगते 10 तरुण भरणार, 10 तरुण भरणार, 10 करून, आणि 14 मात्र दुसऱ्याची करून बसलेत.
ही अशी सगळी प्रथा आहे. त्यामुळे यांना म्हणावं, साहेब माझा एक खोटं शेवटचा बोलून प्रश्न आहे. तुम्ही वेळ घालू नका. लोकांनी ठरवलंय की किरण लांबेला बहुमताने विजय करायचे, घड्याळाला मतदान करायचं. साहेब माझा एक शेवटचा प्रश्न आहे. 2019ला तुमच्यासोबत माझ्या मते अजित नवले होते, मारुती मेंगा होते. सध्या ते तुमच्यासोबत नाहीये, तरी आपला विजय होईल असं काय वाटतं? विजय व्हायला सरळ आहे ना. लोक कालही माझ्यावर प्रेम करत होते, आजही माझ्यावर प्रेम करत होती. डॉक्टर साहेब माझ्या बरोबर होते. आज त्यांना ठीक आहे, त्यांचे डाव्या विचारसरणी आहे, त्यांचे काही वैचारिक याच्यामुळे ते तिकडे गेल्यामुळे काही फरक पडेल का वाटतं तुम्हाला? तसं नाही वाटणार. मला वाटतं याच्या आधी पण भाजपामधून लढलो होतो आणि त्यांचा उमेदवार होता माझ्या विरोधात, त्यांनी उभा केला होता त्यावेळेला. मला वाटतं त्याला 500 मतं का काहीतरी पडले होते त्यावेळेला. त्यामुळं काही फरक पडणार नाही. त्यामुळे विचार करण्याची काय अडचण. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला मुलाखतीसाठी वेळ दिला. पुन्हा एकदा तुम्ही आमदार व्हावात आणि पुन्हा एकदा मुलाखत घेण्याचा योग यावा ही तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. हे होते किरण लामटे व त्यांनी रोखोक प्रश्नांना आपल्या उत्तरे दिली आहेत. आदेश वाकळे, महाराष्ट्र ऑनलाईन, मोठा. निपक्ष, रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.